नमस्कार. भगवद्गीतेच्या ह्या आपल्या मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आता भगवद्गीतेचे आपण 2 अध्याय पाहिले. एक अर्जुन विषाद योग आणि दुसरा सांख्य योग. अर्जुन विषाद योगामधून आपण हे बघितलं की संसारी माणूस हा त्याने निर्माण केलेल्या आप्त स्वजनांच्या मोहामुळे संसारामध्ये फार गुरफटत जातो आणि त्या मोहातून 2 गोष्टी जन्म घेतात, ते म्हणजे शोक आणि भय. कारण ज्यांच्या बाबतीत मला मोह आहे त्यांना काही होऊ नये हे भय सतत माणसाच्या मनामध्ये असतं आणि त्यांना काही झालं आणि ते जर मला सोडून गेले तर त्यांच्यापासून उत्पन्न होणारा शोक हा आयुष्यभर माझ्या बरोबर राहतो. संसाराचं हे जे त्रिकूट आहे ना, मोह आणि त्याच्यामुळे निर्माण होणारे भय आणि शोक, हेच कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनालाही झालं होतं की माझेच आप्त आहेत, त्यांना मी कसं मारू. म्हणून मोहित झालेला अर्जुन हा भय आणि शोकामुळे कृष्णाला असं सांगतो की मला युद्ध करवणार नाही, त्यापेक्षा त्यांच्या हातून मी मरण पत्करेन. या अर्जुनाच्या बुद्धीला चालना देण्यासाठी त्याला काय कर्म योग्य आहे काय अयोग्य आहे हे पटवून देण्यासाठी श्रीकृष्णांना सांख्ययोग सांगावा लागला. सांख्ययोग म्हणजे निर्मळ ज्ञान, सांख्ययोग म्हणजे समत्व, सांख्ययोग म्हणजे ज्ञान असं जे तुझी सत्सद विवेक बुद्धी जागा करेल. सांख्ययोग म्हणजे आत्मज्ञान आहे असं सांख्याचं उत्तमात उत्तम दर्शन भगवंतांनी अर्जुनाला 2ऱ्या अध्यायामध्ये करून दिलेले आहे. आता गंमत अशी आहे की जसे आपल्याला चौकस बुद्धीनुसार संसारामध्येही प्रत्येक गोष्टीला प्रश्न पडत असतात, तसेच अर्जुनानेही सांख्ययोग ऐकून तर घेतला, पण तरीही अर्जुनाचं मन अजून समाधान पावलेलं नाही आहे. आणि म्हणून 3ऱ्या अध्यायाला जेव्हा सुरुवात होते, जो आपल्यास तुमच्या माझ्या सगळ्या संसारी माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचा अध्याय, तो म्हणजे कर्मयोग. या योगामध्ये सुरुवातीला भगवंताला अर्जुन प्रश्न विचारतो की जर का ज्ञान श्रेष्ठ आहे असं तू म्हणतो. खरं तर भगवंतांनी असं म्हटलेलं नाही. भगवंतांनी सांख्ययोगामध्ये आधी ज्ञान सांगून मग अर्जुनाला कर्मण्येवाधिकार असते हा श्लोक सांगून निष्काम कर्म करायला सांगितलेलंच आहे. पण तरी सुद्धा अर्जुन अजून कुठेतरी समाधान पावलेला नाही आहे. अर्जुनाने 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच प्रश्न केलेला आहे भगवंतांना, जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. तुझं जर असं म्हणणं आहे की ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, खरं तर सांख्ययोगामध्ये असं कन्क्ल्युजन भगवंतांनी केलेलं नाही आहे. कारण सुरुवातीला आत्मज्ञानाचं दर्शन घडल्यानंतर तुला कर्म करणं प्राप्त आहे हे कर्मण्येवाधिकार अवस्थेमध्ये सांगितलेलंच की तुला कर्म करायचं आहे. तरी सुद्धा अर्जुन सुरुवातीला म्हणतो, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धी मोहयसी वमे. तू असं कॉम्प्लिकेटेड बोलून माझी बुद्धी थोडीशी मोहित करतो आहेस, त्याच्यामुळे तद एकम वद निश्चित्य, तू मला एक काय ते सांग, येन श्रेयो हमाप्नुया, जेणेकरून मला श्रेयस काय आहे ते कळेल. अर्जुनाने भगवंताकडे श्रेयस मागितलंय, लक्षात घ्या, प्रेयस मागितलं नाही आपल्यासारखं. आपण काय करतो, आपण भगवंताकडे नेहमी प्रेयस मागतो. प्रेयस म्हणजे या संसाराला जे अनुकूल आहे ते. अर्जुनाने जे मागितलंय की तू मला एक निश्चित काय ते सांग, जेणेकरून माझा श्रेयसाकडे जो प्रवास आहे तो निश्चित होईल. श्रेयस म्हणजे परमार्थाकडे वाटचाल, प्रेयस म्हणजे जे संसारामध्ये जे आवश्यक आहे ते, म्हणजे आपण जे काही मागत असतो दरवेळेला ते. आता जेव्हा कर्मयोग सुरू होतो, माझी अशी नम्र विनंती आहे की आता आपण नीट लक्ष देऊया या अध्यायाकडे. कारण कर्मयोग हा खरं तर संसारी माणसाने खूप चांगला समजून घ्यायचा आहे. कारण आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावं लागतं, तर कर्म करावं लागतं. कर्माशिवाय आपली सुटका नाही. त्याच्यामुळे कर्मयोग नक्की काय असतो, तो कसा साधायचा, हे आता आपण यापुढे जी काही मिनिटं आहेत ते नीट लक्ष देऊन ऐकूया. आता जेव्हा भगवंताला अर्जुन प्रश्न विचारतो की ज्ञान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ,
मग तू ज्ञानश्रेष्ठ तर मला हे घोर कर्म करण्यासाठी का बरं सांगतोयस, हे युद्ध करण्यासाठी का बरं सांगतोयस, असा प्रश्न अर्जुन 3ऱ्या अध्यायातही विचारतोय, 3ऱ्या योगामध्येही विचारतोय. भगवंत त्याला उत्तर देतात. त्याच्यामध्ये भगवंत असं सांगतात की तुला ज्ञान तर मी सांगितलेलं आहे, पण कर्माच्या आधी तुला ज्ञान का सांगितलं याचं एक उद्दिष्ट समजून घे. आपण संसारी माणसाने सुद्धा ते ऐकणं आणि पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात घ्या, 2 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती तेच कर्म करणार आहे जे दुसरी व्यक्ती पण करणार आहे, परंतु पहिल्या व्यक्तीला माहिती आहे की ते कर्म कसं करावं, ते कर्म करताना माझी मनस्थिती कशी पाहिजे हे त्या पहिल्या व्यक्तीला माहिती आहे. तो सुजाण आहे. का? कारण त्याला ते कर्माचं ज्ञान आहे. दुसरी जी व्यक्ती आहे ते सुद्धा तेच कर्म करणार आहे, परंतु तो पूर्णपणे अनभिन्न आहे की नक्की ते कर्म कसं करायचंय, का करायचंय, त्याचे परिणाम काय आहेत, त्याची आसक्ती धरल्याने काय होणार आहे या बाबतीत त्याला काही माहिती नाही. मग मला सांगा, कोणाचं कर्म सुंदर बनेल आणि कोणाला कर्म करताना किंवा झाल्यानंतर त्रास होईल? ज्या व्यक्तीला कर्म करण्याच्या आधी ज्ञानाची जोड आहे ना, त्याला ते कर्म करताना का करावं, कसं करावं, ते कधी टाकावं, कधी घ्यावं याची जाणीव आहे. का? कारण त्याच्याकडे ज्ञान आहे. ज्याला माहीतच नाहीये काही आणि तो कर्म करण्यासाठी जर उद्युक्त झाला तर तो कसं तरी कर्म करून बसेल, मग पुन्हा त्याचे भोग त्याला भोगावे लागतील. कारण सर्व मनुष्य कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे, भोग भोगण्यामध्ये तो स्वतंत्र नाहीये. हे वाक्य प्रचंड मोठं समजून घ्या. तुम्ही आम्ही सगळेजण कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहोत. एखादी समोरून येणारी गोष्ट आहे, त्याला रिस्पॉन्ड कसं करायचं हे तुमच्यावर माझ्यावर डिपेंड आहे. उद्या समोरून कोणी उठून माझा अपमान करायला येणार आहे, हे काही मी ठरवून ठेवलेलं नाहीये. त्याने माझ्याकडे येऊन माझा अपमान करावा यासाठी मी अपेक्षा केलेली नव्हती, पण ते झालं. आता याला मी रिॲक्ट कसं करतोय ही माझी चॉईस आहे, हे माझ्यावर अवलंबून आहे. आणि ज्या वेळेला मी कसं रिॲक्ट करेन त्याच्यावरून मला फलप्राप्ती आहे. त्याने अरे म्हटल्यावर मी कार्य म्हणून हमरी तुमरीवर येऊन मारामारी केली तर त्याचं फळ भोगणं मला प्राप्त आहे. किंवा त्याने मला अपमानित केल्यानंतर मी 2 चांगल्या उपदेशाच्या गोष्टी त्याला सांगणं किंवा न सांगणं किंवा मी ती गोष्ट सोडून देणं हेही माझ्या हातात आहे. एकूण काय, मनुष्य कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे, त्याचे भोग भोगण्यामध्ये नाही. म्हणूनच सांख्ययोगामध्ये भगवंतांनी सांगितले कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. फळाची अपेक्षा ठेवू नको, कर्म कर. कर्म करताना तू स्वतंत्र आहेस. तरी सुद्धा अर्जुन विचारतो, संसारी माणसाप्रमाणे आपण सगळेच थोड्या अंशी अर्जुनच होतो. आपण पण सतत प्रश्न निर्माण करत असतो की हे असं का, ते तसं का, मग हे का करावं, ते का करू नये. त्याला भगवंत उत्तर देतात की मी तुला ज्ञान सांगितलं याच्यामुळे कारणच हे आहे की ज्ञानाचे डोळे लावून जेव्हा कर्म करशील तेव्हा तुझी सत्सत विवेक बुद्धी तिथे जागृत असेल, जेणेकरून तुला कर्म कसं करावं, काय कोणतं कर्म करावं, कोणतं करू नये, कोणतं त्यागावं, कोणतं धरावं हे निश्चित कळेल. म्हणून कर्मयोगाच्या आधी ज्ञानयोग सांगावं लागलं. आता पुन्हा आम्ही संसारी माणसं असा विचार करू, जो विचार अर्जुनानेही केला की जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर तू मला कर्म करायलाच का सांगतोयस. उद्या जर मीही असा विचार केला की कर्म करणं, त्या कर्माचं फल निर्माण होणं आणि ते फल भोगण्यासाठी मी पुन्हा येणं, हे तर सुरू राहणार आहे. जन्म मरण चक्र तर सुरू राहणार. कर्म करा, त्याचं भोग भोगण्यासाठी पुन्हा या, संचित त्याचं प्रारब्ध, पुढे माझ्याकडून होणारं क्रियमाण सुरूच राहणार आहे. मग जर मी कर्म टाकून दिलं तर, मी कर्म केलंच नाही, तुम्हा आम्हा मनामध्ये असा विचार येऊ शकतो ना की मी कर्मच नाही केलं, कर्म मी त्यागलंच, मला कर्म करायचंच नाही. तर भगवंत याचं उत्तरही 8व्या श्लोकामध्ये देतात की बाबा तुला कर्म टाकता येणार नाही. कर्म टाकलंस तर शरीराचे व्यापार तरी कसे होतील. श्वास तर तुला घ्यावा लागेल, पोट तुला भरावं लागेल, हात आहेत, पाय आहेत, चालणं होणार, काम करणं होणार आहे तुझ्याकडून. कर्म टाकणं हे अशक्य आहे. तुझ्याकडून ऍक्शन रिॲक्शन ही होणारच आहे, तू कितीही टाळण्याचा प्रयत्न केलास तरी. जो मनुष्य असं म्हणेल की मी कर्म करणारच नाही तर तो फार मोठ्या अज्ञानात आहे, असं भगवंत 8व्या श्लोकामध्ये म्हणतात. 8व्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात, नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो ह्य कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः.
तुझी शरीर यात्राच संपन्न होणार नाही जर तू कर्म करणार नाहीस. त्याच्यामुळे कर्म करणं तुला प्राप्त आहे. आता कर्म करणं प्राप्तच जर आहे तर कोणत्या प्रकारची कर्म आपण करावीत आणि कोणत्या प्रकारची कर्म करू नयेत याचा थोडाफार सारांश आपल्याला सांगतो. कारण हा अध्याय सांसारिक दृष्टीने अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुम्हा आम्हांना पाळण्याजोगा आणि आचरण्याजोगा जो सोपा अध्याय आहे तो आहे कर्मयोग. कारण सांख्ययोग आपल्या सामान्य माणसानं झेपणारा नाही आहे. सांख्ययोगामध्ये सगळंच त्यागावं लागतं. तिथे वृत्तीच वैरागी बनवावी लागते. सांख्ययोगाने जाणारा जो ज्ञानी असतो त्याने सगळं त्यागलेलं असतं. शुकाचार्य हे उत्तम उदाहरण आहे ज्ञानीमधलं. त्यांनी सगळंच त्यागलं होतं. त्यांची वृत्ती जगाकडे बघण्याची ही निवृत्तीची असते की ह्या जगामध्ये राम नाही आहे. अन्वय व्यतिरेक ही जी संकल्पना येते ना आपल्या परमार्थामध्ये, आपल्या अध्यात्मामध्ये, त्याच्यात हे जे लोक असतात हे व्यतिरेकी असतात. व्यतिरेक याचा अर्थ या जगात काहीच राम नाही आहे. न इति त्याला व्यतिरेक असं म्हणायचं. तर सांख्ययोग आपल्यासारख्या संसारी माणसांना पचण्यासारखा नाही आहे. मग आपण काय करू शकतो? आपण आपल्याला संसारामध्ये मिळालेलं कर्म हे उत्तम रीतीने करू शकतो. आता कर्माचा विषय निघालाय म्हणून 4 प्रकारची कर्म ढोबळमानाने सांगितले जातात. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि जी 2 प्रकारची कर्म आहेत जी करू नयेत ती म्हणजे काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म. तसं तर आवश्यक कर्म, कर्तव्य कर्म अशी पण आहेत, पण आपल्याला समजून घेण्यासारखी 4 बास आहेत. एक असतं नित्यकर्म. नित्यकर्म तर तुम्हाला करायचंच आहे. भगवंत म्हणतात 8व्या श्लोकामध्ये तुझं शरीरही चालणार नाही जर तू कर्म करणार नाहीस. श्वास तुला घ्यावे लागतील की नाही? पोट भरण्यासाठी काहीतरी करशीलच ना, नाहीतर हा देह पडून जाईल तुझा, मरण प्राप्त होईल. मग काहीच नाही केलं, मी नुसताच बसून राहिलो तर. देह धारणेसाठी अन्न ग्रहण करणं आवश्यक आहे आणि अन्न सेवन करण्यासाठी मला कर्म करणं प्राप्त आहे. येईल हरी न देईल खाटेवरी हे असं पराकोटीची ती भक्ती येते. आपण भक्ती योगामध्ये बघू, परंतु असं शक्य होत नाही. कर्म करणं प्राप्त आहे. भगवंत तर कर्म न करणाऱ्यांना मूढात्मा म्हणतात की तू कर्म करणारच नाही म्हणतोस, मूढ आहेस तू. कर्म करणं प्राप्त आहे. मग नित्यकर्म कोणतं? नित्यकर्म म्हणजे जे मला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या मागे जे लागलेलं आहे ते कर्म करणं मला प्राप्त आहे. मग मी कोणत्याही रूपामध्ये आहे, नवरा म्हणून माझं जे कर्म आहे, वडील म्हणून माझं जे कर्म आहे, मुलगा म्हणून माझं जे कर्म आहे, कंपनीमध्ये, बिझनेसमध्ये एक माझं जे रोल आहे ते करणं मला प्राप्त आहे. नित्य नैमित्तिक कर्म तुम्हाला करणं प्राप्त आहे. जे तुम्हाला निमित्त मात्र तुमच्या समोर येतं ते तुम्हाला करणं प्राप्त आहे. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला डॉक्टरी पेशा तुम्ही स्वीकारल्या, त्याच्यात कर्म करणं प्राप्त आहे. तुम्ही वकील आहात, वकिली पेशात येणारी जी तुमच्या समोर प्रसंग आहेत ते सांभाळणं तुमचं काम आहे. नित्य नैमित्तिक कर्म करणं हे आपलं काम आहे. भगवंताची उपासना करणं हे आपलं नित्य नैमित्तिक कर्म असलं पाहिजे. कारण ते सुद्धा एक प्रकारचं आपल्याला करावं लागणारं कर्तव्यपूर्ण कर्मच आहे. खरं तर ते कर्तव्य कर्मामध्ये पण नित्य नैमित्तिकच ते घडलं पाहिजे. कोणती कर्म करू नयेत. निषिद्ध कर्म आपल्याकडे सांगितलेली आहेत, काम्य कर्म आपल्याकडे सांगितलेली आहेत, ती मनुष्याने करू नयेत. निषिद्ध कर्म म्हणजे चोरी करू नये, कोणाची निंदा नालस्ती करू नये, कोणाच्या उखाळ्या पाखाळ्या काढू नयेत, कोणाला वाईट दोष कोणाला लावू नयेत, दरोडे घालू नयेत, फितुरी करू नये. आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या लोकांनी फितुरी केलेली आहे त्यांनी स्वतःचा तर नाश केलाच, पण त्यांनी राज्याचाही नाश केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये असे कितीतरी होते ज्यांनी फितुरी केली होती महाराजांशीच. महाराजांना त्यांना वठणीवर आणावं लागलं, कारण ते निषिद्ध कर्म आहे. तुम्ही जेव्हा फितुरी करता तेव्हा तुम्ही फक्त स्वतःचाच नाश करत नाही, तुम्ही राज्याचाही नाश करत असता, तुम्ही देशाचाही नाश करत असता. हे असं कर्म माणसाने करू नये. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या गटातलीच जेव्हा फितूर होतात तेव्हा झाशी पडते. फायदा काय झाला? इंग्रजांनी ज्याने फितुरी केली, इंग्रजांनी काय त्याला मोठं केलं का? नाही, त्यालाही तोफेच्या तोंडीच दिल्यानंतर. एकूण काय, जेव्हा आपण फितुरी करतो त्यावेळेला आपण स्वतःचाच नाही तर आपण आपल्या देशाचाही नाश करत असतो, आपण आपल्या साम्राज्याचा नाश करत असतो. फितुरी करू नये, चोरी करू नये, दरोडे घालू नये. ज्या
माणसानी पै जमवून कष्ट करून घाम गाळून जमवलेलं धन एखादा येऊन एका रात्रीत लुटून नेतो, एखादा येऊन बाहेरच्या बाहेर चोरी करून निघून जातो. त्याचे किती तळतळाट, किती कर्माचे भोग त्या माणसाला भोगावे लागणार आहेत याची कल्पनाही त्या चोराला, त्या दरोडे घालणाऱ्याला नसते. आपण एखाद्याला दुखवून, एखाद्याला त्रास देऊन, एखाद्याचे तळतळाट घेऊन क्षणिक सुखासाठी जे निषिद्ध कर्म करतो की नाही, त्याचे फार भोग पुढे आपल्याला भोगावे लागतात. कारण सगळं रेजिस्टरमध्ये लिहिलं जातं वरती. इथे न्यायव्यवस्था आपल्याकडे अतिशय पैसा असेल तर पैसे फेकून विकत घेऊही, पण वरती दाम चालत नाही. तिथे तुम्ही काय काम केले ते बघितलं जातं. म्हणून कर्मयोग समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. काम्य कर्म करू नये. काम्य कर्म म्हणजे माझा स्वार्थ साधण्यासाठी, माझं काम पूर्तता होण्यासाठी मी कोणत्या तरी मार्गाने जाऊन ते कर्म करणं, हे काम्य कर्म आहे. माझा स्वार्थ साधण्यासाठी मी देवाशी व्यवहार करायला तयार होतो. तू माझं एवढं एवढं कर, मग मी तुझ्यासाठी एवढं करेन. तू माझं एवढं काम कर, मग मी तुझ्या दर्शनाला पायी येईन. तुम्ही त्याच्या दर्शनाला पायी जा की, त्याने माझं काम करावं हे सांगण्यासाठी तो काय माझा नोकर आहे का? मनुष्य काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म करण्यामध्ये बरेचदा त्याचा रजोगुण तमोगुण त्याला गांजवत असतो. कर्म कोणतं करावं संसारी माणसाने लक्षात घेण्यासाठी नित्य नैमित्तिक कर्म, आवश्यक कर्म, कर्तव्य कर्म मनुष्याने जरूर करावी. त्याच्यात जराही अंगजोरपणा करू नये. भगवंत सांगतात कर्म केल्याशिवाय तुला गत्यंतरच नाहीये. कर्म मी टाकीन असं तू संसारात राहून म्हणूच शकत नाही. संसार म्हणजे फक्त लग्न झालं आणि पुढे सगळं मुलंबाळ झाली याला संसार म्हणत नाही. आम्ही जन्माला आलो तेव्हाच संसार तुमच्या आमच्या पाठीशी लागलेले आहे. कारण रानावनात जाऊन जरी राहिलो तरी पोट भरण्यासाठी साधन करावं लागणार आहे. कंदमुळं तोडून आणावी लागणार आहेत, फळं तोडून आणावी लागणार आहेत. कर्म करावं लागणारच आहे. त्याच्यामुळे कर्म टाकून देईन हा विचार संसारी माणसाने काढूनच टाकावा. भगवंत 6व्या श्लोकामध्ये अशा लोकांना दांभिक म्हणतात. जो 6वा श्लोक भगवंतांनी सांगितला अर्जुनाला, त्याच्यात भगवंत असं म्हणतात, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण. काय म्हटलंय? कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. तुम्ही मिथ्याचारी आहात भगवंत म्हणतात. जर तुम्ही फक्त तोंडाने आणि बाह्यांगाने दाखवत असाल की मी तर कर्म करतच नाही, पण मनसा स्मरण, मनाने इंद्रिय भोग चालू आहे. मनाने माणूस कुठे कुठे जाऊ शकतो. संत कबीरांनी तर मनाच्या वरती अभंग सुंदर लिहिलाय, चलो मन गंगा यमुना तीर. मनाने मनुष्य, मानस पूजेचं केवढं महत्व आहे. अशा वेळेला आपण मानसिकरित्या सुद्धा एखाद्याला द्वेष देत असतो, एखाद्या वस्तूचा उपभोग घेत असतो, एखाद्या व्यक्तीबरोबरती आपण मनानेही संवाद साधत असतो, याची गणना सुद्धा कर्मातच होते. कारण इंद्रिय त्या अवस्थेत कार्यरतच आहेत ना तुमची. एकदम काही बाका प्रसंग आठवला की अंगावर शहारे का उभे राहतात, कारण इंद्रिय त्या अवस्थेपर्यंत पोचलेली असतात. एकदम काही मनामध्ये भीतीदायक प्रसंग निर्माण झाला की पोटात गोळा का येतो, म्हणजे आपली इंद्रिय रिॲक्ट होत आहेत की नाही त्याला. म्हणजे माझ्या मनाकडून कर्म चालू आहे, इंद्रिय त्याला साथ देत आहेत ना. याला भगवंत मिथ्याचारी असं म्हणतात, दांभिक असं म्हणतात. की तुम्ही म्हणाल बाह्यांगाने मी कर्म करतच नाही, परंतु मानसिक तुमचं कर्म चालू आहे. तुमच्या मनामध्ये सतत राग, द्वेष, काम, क्रोध जर थैमान घालूनच आहेत. बघा, साधा मनामध्ये राग असेल, चडफडत असेल माणूस, तर लगेच ब्लड प्रेशर हाय व्हायला लागतं. तुमची बॉडी, तुमचं शरीर रिॲक्ट करतं की नाही त्या गोष्टीला. मग कर्म टाकणं तर होणार नाही. मग कर्म करताना नित्य नैमित्तिक आवश्यक कर्म जरूर करा. निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म करण्याचं टाळा, असं भगवंतांना उपदेश करायचा आहे. मग आता भगवंत 7व्या श्लोकामध्ये म्हणतात, अतिशय महत्वाचा आहे 7वा श्लोक. कर्म करताना तुझं अवस्था तुझी कशी पाहिजे. 7व्या श्लोकामध्ये म्हणतात, यस्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगमसक्तः स विशिष्यते. कर्मयोगम असक्त स विशिष्यते.
कर्मयोग कोणाला आचरता आला? असक्त सविशिष्यते. असक्त याचा अर्थ ज्याला कोणतीही आसक्ती नाहीये. आसक्त वेगळं आणि असक्त वेगळं. भगवंत 7व्या श्लोकात असक्त हा शब्द वापरतात. कर्मेंद्रिये हि कर्मयोगम असक्त सविशिष्यते. सो 7व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात कर्म तर तुला करायचंच आहे, पण ते जर तू मनाचे पाश सोडून आसक्ती टाकून, असक्त म्हणजे कोणत्याही गोष्टीत लिप्त न होता जर ते कर्म करशील तर तू मला प्रिय होशील. 6व्या श्लोकाच्या उलट 7व्या श्लोकामध्ये भगवंतांनी उपदेश केलेला. 6व्या श्लोकात सांगितलंय कर्म करतच नाही आणि मनाने सगळा भोग सुरू आहे तर तू मिथ्याचारी आहेस भगवंत म्हणतात. आणि 7व्या श्लोकात म्हणतात की तू कर्म करतोयस पण तू कशात आसक्त होत नाहीयेस. असक्तस्य ये विशिष्यते. तर तू माझा खरा आवडता होशील. आता कर्माच्या 4 अवस्था आहेत. हे सगळं का समजून घ्या माहितीये का? कारण कर्मयोगच तुम्हाला मला आचरायचं आहे. दुसऱ्या अध्यायात सांगितलेला सांख्ययोग किंवा 12व्या अध्यायात सांगितलेला भक्तियोग, हे 2 साधण्यासाठी आपल्या मनाची अवस्था पराकोटीची वरची असावी लागते. मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणता योग साधू शकतो? कर्मयोग. मला दैनंदिन जीवनात दिलेलं कर्म मला नीट साधता येईल का? हा प्रश्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचारायचा आहे. म्हणून हे मी जरा खोलात जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतो. आता 4 प्रकारच्या कर्माच्या अवस्था असतात. मी मगाशी तुम्हाला 4 प्रकारची कर्म सांगितली. नित्य नैमित्तिक कर्म माणसाने जरूर करावेत. आवश्यक कर्तव्य कर्म, तुम्हाला जे या जन्मामध्ये जे काही भूमिका मिळालेली आहे त्या भूमिकेला तुम्ही न्यायाने वागवलं पाहिजे, हे तुमचं कर्तव्य आहे. निषिद्ध काम्य कर्म, जेणेकरून फक्त मी आणि माझं याचीच पूर्ती होईल, बाकीचे मरेनात का, हा जो भावनेने जे कर्म होतात ती माणसाने कर्म शक्यतो टाकावीत. कारण कर्माचं अधिष्ठान भगवंत म्हणतात हे त्यागातच आहे. इदम न मम असं आपल्याकडे म्हटलेलंच आहे की नाही? इदम न मम राष्ट्राय स्वाहा. कर्माचं अधिष्ठान हे मुळात त्यागावर आहे. तर तुम्ही त्यागायचंय. काय त्यागायचंय? मनाची आसक्ती तुम्ही त्यागायची आहे. हे भगवंतांना कर्मामध्ये सांगायचंय. तर मी सांगत होतो कर्माच्या 4 अवस्था आहेत. कोणत्या बरं 4 अवस्था आहेत? पहिल्या अवस्थेमध्ये जो मनुष्य कर्म करत असतो त्याला त्या कर्माचा अहंकारही असतो आणि त्याच्या फलाची अपेक्षाही असते. मी एखाद्याला गरजूवंताला मदत केली तर ती मी मदत केली आहे म्हणून त्याचं भलं झालं, हा अहंकार माझ्या मनामध्ये असणं. आणि आता मी त्याला मदत केली तर भविष्यामध्ये त्याने माझ्यासाठी धावून आलंच पाहिजे, ही आसक्ती. याच्यामुळे मनुष्याची प्रगती होत नाही. कारण इथे तुम्ही दोन्ही बाजूने लिडबिडलेले आहात. अहंकारही तुम्हाला आहे की मी केलं. जर भोक्तृत्व तुम्हाला स्वतःकडे घ्यायचंय तर त्याचे भोगही भोगावे लागतील. दुसरं कर्म असतं, दुसरी जी कर्माची अवस्था असते ती अशा व्यक्ती कर्म तर करतात पण फळाची अपेक्षा ठेवत नाहीत, परंतु कर्म केल्याचा अहंकार त्यांना असतो. सात्विकतेची ही एक पायरी म्हणता येईल. मला अपेक्षा नाहीये समोरच्याकडून की त्याने माझ्यासाठी धावून यावं, पण माझ्यामुळे त्याचं भलं झालं, माझ्यामुळे त्याचं भलं झालं, हे मनामध्ये जे राहतं ना, हा अहंकार तुम्हाला त्याची फलप्राप्ती भोगवण्यासाठी पुन्हा बोलवतो. कारण भोक्तृत्व घेतलं की भोग भोगणं प्राप्त आहे. कर्माची तिसरी अवस्था असते की स्वतः काही करायचं नाही पण फळाच्या अपेक्षा ठेवायच्या. यालाच भगवंत मिथ्याचारी म्हणतात. कर्मच करायचं नाहीये पण फळाची अपेक्षा पाहिजे. मी काही करणार नाही पण मला फलप्राप्ती पाहिजे. अशी माणसं भगवंताला सतत त्रास देतात की मी कर्म तर करणार नाही, मी नाही काम करणार. जे आळशी असतात ते सांगतात ना, तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे. पण याचा अर्थ शब्दशः व्यवहारात घ्यायचा नसतो. ठेविले अनंत तैसेची राहावे पुढे पण म्हटलंय चित्ती असू द्यावे समाधान. हे आम्ही घेतच नाही. आम्ही फक्त आम्हाला योग्य आणि जे आम्हाला पचेल ते आम्ही घेतो. आम्ही सगळं घेत नाही. कर्तव्य तुमचं हे आहे की तुम्ही काहीतरी कर्म केलं पाहिजे. कर्म टाकून देता येत नाही आणि तरी तुम्ही फलाशा धरत असाल तर भगवंताला ते बिलकुल आवडत नाही. 3 अवस्था झाल्या की नाही? पहिलं काय? कर्म पण करायचं, त्याचं भोक्तृत्वही घ्यायचं आणि फलाशाही ठेवायची. दुसरे लोक असतात
फलाची अपेक्षा नसते, पण मी केलं हे सतत मनात सलत असतं त्यांच्या. त्याच्यामुळे ही फलप्राप्ती आहेच, त्यांनी धरली नाही तरी फळ भोगावंच लागतं. तिसरी अवस्था एकदम वाईट, ज्याच्यामध्ये दांभिक लोक जे असतात त्यांना काही करायचं नसतं, बसून राहायचं असतं, सगळं त्यांना फळाची चांगलं मिळावी ही त्यांची अपेक्षा असते. असे लोक देवाशी प्रतारणा करतात, देवाशी व्यवहार करतात, ते अत्यंत चुकीचे आहे. आणि चौथी अवस्था कर्माची म्हणजे आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेले जे महात्मे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं अलौकिक व्यक्तिमत्व, ती कर्माची चौथी अवस्था ज्यांनी जाणलेली असते की कर्म केल्याचा अभिमानही नाही आणि कर्म फलाची अपेक्षाही नाही, ही चौथी अवस्था आहे कर्माची, ज्याच्यामुळेच आपण अशा व्यक्तिमत्वाला महात्मा असं म्हणायला तयार होतो. आपोआप ती पदवी आपल्याकडनं त्या व्यक्तिमत्वाला दिली जाते. आज छत्रपती शिवाजी महाराज 400-450 वर्षांपूर्वी होऊन गेलेले आहेत, पण आजही 21व्या शतकासारख्या सुधारलेल्या जगातही त्यांना आपण दंडवत घातल्याशिवाय राहत नाही. त्यांना आपण देव का मानतो? कारण कर्माची चौथी अवस्था अशा महात्म्यांनी पचवलेली असते. कर्म करायचे ते कर्तव्य म्हणून, त्याची अपेक्षा मुळीच नाही, त्याच्याकडनं फलाशा कदापि नाही. ही चौथी अवस्था आहे. म्हणून भगवंत सांगतात की कर्माची तुला आसक्ती टाकावी लागेल. तू दोन्ही आसक्ती टाकायच्या तुला, मी केलं हेही तुला धरायचं नाहीये आणि त्याच्यानंतर त्याने मला रिटर्न मदत करावी ही अपेक्षाही तुला ठेवायची नाहीये. आता इथे थोडंफार अंशीनं आपल्याला व्यवहार ज्ञान जागं ठेवावं लागतं. एक लक्षात घ्या, तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि मग व्यवहार ज्ञान का ठेवावं हेही सांगतो. चाणक्याने सांगितलेलंच आहे की तुम्ही फार सरळ पण राहू नका, कारण सरळ झाडं आधी कापली जातात. आपल्याला व्यवहारामध्ये वागताना कर्मयोग भगवंतांनी सांगितलेला आहे, पण तो कसा आचरणात आणायचा समोरच्या व्यक्तीबरोबर वागताना हेही आपल्याला तोलून मापून घ्यावं लागतं. एकदा एक साप सतत त्या गावामधल्या लोकांना चावायला जात असे, तर लोक त्याला घाबरून त्याच्या एरियामध्ये फिरकतच नसत जिथे तो साप असायचा. एकदा नारद मुनी त्या रस्त्याने जाताना तो त्यांनाही चावायला गेला. आता अर्थात नारद मुनी ते ज्यांनी ब्रह्मज्ञान पचवलेलं आहे, त्यांनी त्या सर्पाला असा उपदेश केला, ही दंतकथा असू शकते पण घेण्यासारखं खूप आहे. त्यांनी त्या सर्पाला असा उपदेश केला की अरे तू काय करतोयस, म्हणजे तू सतत उठसूट सगळ्यांना चावायला जातोय, हे जे तुझ्याकडून कर्म घडतंय त्याच्यामुळे तुझा किती पापाचा भरणा होतोय हे तू लक्षात घेतोस का? तिथे साप म्हणजे तमोगुणी माणूस, रजोगुणी माणूस तुम्ही ठेवू शकता त्या सापाच्या जागी, कारण तमोगुणी माणूस सतत दुसऱ्यांचं नुकसानच करायला जन्माला आलेला असतो. सापाला त्यांनी नारद मुनींनी सांगितलं की यापुढे तुझा हा तमोगुण टाकून दे, सतत लोकांना चावायला जाणं सोडून दे आणि शांतपणा धारण कर. सापाला त्यांचं बोलणं पटलं, नारद मुनींचं बोलणं पटलं आणि त्या सापाने शांतपणा धारण केला. त्याचा परिणाम असा झाला की रस्त्यानी जायला यायला जी लोक घाबरत असत त्यांना नंतर असं वाटायला लागलं की अरे हा साप बाजूने गेला तरी आता हलत नाही, पहिले तर चावायला यायचा, आता बाजूने गेला तरी हलत नाही, याचं बहुतेक विष संपलं असावं. म्हणून लोकांनी त्याच्यावर प्रतिहल्ला करायला सुरुवात केली. कोण त्याची शेपटी धरूनच त्याला ओढून न्यायला लागलं, कोण दगड मारायला लागलं, कारण तो आता प्रतिकार करत नाहीये ना. आणि अशामुळे तो साप काही दिवसातच मरायला टेकला. पुन्हा एकदा जेव्हा नारद मुनी त्या मार्गाने जात होते तेव्हा नारद मुनींनी विचारलं तुझी अशी अवस्था कशाने झाली? तेव्हा सापाने म्हटलं महाराज हा आपलाच उपदेश आहे, आपण मला उपदेश केला शांतपणा धारण कर, त्याचं हे फळ मिळाले. नारद मुनी हसले आणि म्हणाले अरे वेड्या, तुला शांतपणा धारण कर असं मी सांगितलं, म्हणजे तू उठसूट जे सगळ्यांना चावायला जातोस ते चावायला जाऊ नको असं मला सांगायचं होतं. फुतकारणं सोड हे मी तुला कधीच सांगितलं नाही. तुझ्यावरती हल्ला जर होत असेल तर तुला स्वतःला तू सावरणं हे तुझं कर्तव्य नाहीये का? तर अशीच आपली गफलत ना संसारामध्ये होते, कारण आपण परमार्थाचा शब्दशः अर्थ संसारात लावायला जातो. आता गणपती अथर्व शीर्षात म्हटलंय ऋतम वच्मी सत्यम वच्मी, सत्य बोलावं असं म्हटलंय गणपती अथर्व शीर्षात, पण त्याच्या आधी ऋतम वच्मी म्हटलेलं आहे, म्हणजे व्यवहाराला धरून तुला वागायचंय हे सांगितलंय सत्यम वच्मीच्या आधी. तर कर्मयोग म्हणून थोडा समजायला आपल्याला कठीण आहे, कारण कर्मयोगामध्ये आपल्या समोर येणारी प्रत्येक व्यक्ती सात्विकच असेल असं नाही ना. मग उद्या जर माझ्याकडे एखादा पैसे मागण्यासाठी आला, दारुडा माणूस असेल आणि तो माझ्याकडे पैसे मागण्यासाठी आला,
तर कर्म करताना आसक्ती ठेवू नये, अनासक्त होऊन कर्म करावं. म्हणून मी त्याला आज पैसे दिले, म्हणून तो परत उद्या आला. मी त्याला उद्या पण पैसे दिले, म्हणून तो परवा पण आला, परवा पण पैसे दिले. तर खड्ड्यात कोण जाणार? तो आणि मी दोघेही खड्ड्यात जाणार. प्लस मी त्याला पैसे देऊन त्याला दारूला उत्तेजन दिल्यासारखंच आहे, तेही पाप माझ्या माथी. हे लक्षात घ्या किती गहन आहे. कर्म तर तुला करायचंच आहे, परंतु व्यवहार ज्ञान लक्षात ठेवून आसक्ती कधी टाकावी म्हणून भगवंताने आधी ज्ञान का सांगितलं? लक्षात घ्या, या सगळ्याची शृंखला आहे. भगवंत आधी सांख्ययोग का सांगतात? ज्ञानाचे डोळे लावलेस की तुला कर्म करताना सत्सद विवेक बुद्धी जागी राहील. कुठे काय करावं, काय करू नये हे तुला कळेल ना, मग तुला कर्मयोग पचेल. त्याच्या आधी ज्ञानयोग म्हणून सांगितले. ज्ञानयोग हे शास्त्र आहे, कर्मयोग ही कला आहे, हे लक्षात घ्या. ज्ञानयोग मला सांगेल की काय योग्य काय अयोग्य, ते आचरणात उतरवणं कठीण असतं बरं. शिक्षकांनी धडा शिकवताना सोपं वाटतं, आपण स्वतः तयार करताना तो जरा कठीण वाटतो की नाही? तसंच आहे. सांख्ययोग हे शास्त्र आहे असं समजा, कर्मयोग ही कला आहे. त्याच्यामुळे ती कला असल्यामुळे आपल्याला मोजून मापून तोलून सावरूनच वागावं लागतं संसारामध्ये. तर मी आतापर्यंत तुम्हाला काय सांगितलं? मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं कर्माच्या 4 अवस्था आहेत. आपण चौथी अवस्था अंशतः पचनी पडण्याचा प्रयत्न करावा, की कर्म करताना त्याची आसक्तीही धरू नये फलाची, आणि मी केलं म्हणून सतत आपल्या मनामध्ये तो अहंकारही सलू नये. अर्थात कर्म अनासक्त होऊन, त्यागमय होऊन कधी करावं, कुठपर्यंत करावं, कोणासाठी करावं. जसं मी तुम्हाला दारुड्याचं उदाहरण दिलं, त्याला मी पैसे देतच गेलो. मला काय निष्काम कर्म काय सांगतं? मदत करा, पण अशी नव्हे. तुम्ही त्याच्या व्यसनालाच उत्तेजन देताय. त्याने पैसे मागायला माझ्या दारी तो आला, मला माहिती आहे की हा व्यसनासाठी आलेला आहे. अशा वेळेला पहिल्यांदा माहिती नव्हतं, असं धरूनच आहे, पहिल्यांदा माहिती नव्हतं, माझ्याकडनं मदत केली गेली. नंतर मला समजलं की अरे हा व्यसनात खर्च करतो, तर दुसऱ्यांदा ती करू नये. हे व्यवहार ज्ञान आहे, हे व्यवहार ज्ञान आहे. कर्माचे 4 प्रकार बघितले आपण. नित्य नैमित्तिक कर्म, आवश्यक कर्म, कर्तव्य कर्म प्राप्त आहेत मला करणं. निषिद्ध आणि काम्य कर्म टाकावे. नित्य नैमित्तिक कर्म तर मला करणं प्राप्त आहे, पण ती न्यायाने करणं योग्य आहे. तर कर्मयोगामध्ये ज्या वेळेला भगवंत असा उपदेश करतात श्लोकांमध्ये, त्यावेळी आता अजून थोडंसं पुढे जाऊन हा अध्याय थोडासा मोठा होईल. आणि त्याचं कारणच असं आहे की कर्मयोगच आपल्याला आचरायचं हे लक्षात घ्या. तुम्ही, मी काय, संसारी माणसाने कर्मयोगच जाणायचं. आता संसारी माणसासाठी आवश्यक असा जो बोध आहे तो म्हणजे श्लोक क्रमांक 12, श्लोक क्रमांक 19 आणि श्लोक क्रमांक 30. 3 श्लोक समजून घ्या बस. श्लोक क्रमांक 12 मध्ये भगवंत असं म्हणतात, इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुक्तेस्तेन एव सह. स्तेन म्हणजे चोर. 12व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, इष्टान भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैहि दत्तान प्रदायेभ्यो. यज्ञाने तृप्त झालेले देव तुला न मागताही प्रिय भोग देतील. त्यांनी दिलेल्या भोगांना जो पुरुष त्यांना न देताच स्वतः स्वार्थाने उपभोगतो तो खरोखर चोर होय. कर्मयोगाचा हा एक अतिशय सुंदर श्लोक आहे. कारण भगवंतांनी इथे मनुष्याला तुला जे मिळतंय, आपण भावार्थ काय घ्यायचा, तुला जे मिळतंय ते फक्त स्वतः आणि स्वतः मानलेल्या लोकांसाठी न वापरता दुसऱ्यांना देण्यातही तुझा खर्च झाला पाहिजे. आता याच्यातून मी संसारी माणसाने काय घ्यायचं? जे भोग तुला मिळालेत, जे तुला न मागताही मिळालंय ना, ते इतरांनाही देऊन त्यांना तृप्त कर. फक्त देवांनाच असं नाही, गरजूवंतांना. आता इथे हा श्लोक घेण्याचं माझं अजून एक कारण असं आहे की हा जो मनुष्य जन्म मिळालाय ना आपल्याला कर्म करण्यासाठी, हा काही ऋण अंशतः फेडण्यासाठी मिळालेला आहे, हेही लक्षात घ्या. पाश्चिमात्य देशाप्रमाणे लग्न म्हणजे आपल्याकडे फक्त चंगळवाद नाही आहे. हिंदू धर्मसंस्कृतीनुसार लग्न करणं, गृहस्थाश्रम स्वीकारणं हा आपल्याकडे काही ऋण फेडण्यासाठी असतो, हे लक्षात घ्या.
आपण पाश्चात्य संस्कृतीचे इतके गुलाम झालेलो आहोत की आपण त्यांच्याप्रमाणेच गोष्टी आपल्याकडे इम्प्लिमेंट करायला जातो, परंतु बेसिक्स आपले जे आहेत ते आपण सोडता कामा नये. आपण जेव्हा त्यांचं स्वीकारतो तेव्हा आपलं का सोडायचं? गृहस्थ आश्रम हा चंगळवादासाठी नसून आपले अंशतः ऋण फेडण्यासाठी आहे. आणि म्हणून मला 12वा श्लोक घ्यावासा वाटला, ज्यात भगवंत उपदेश करतात की तुला भगवंताकडून जे मिळालंय ना, बरंचसं न मागताच मिळालंय तुला, ते इतरांना देऊन, दुसऱ्यांना देऊन त्यांनाही तृप्त कर. तसं जो करत नाही, स्तेन म्हटलेलं आहे, त्याला चोर असं म्हटलेलं आहे भगवंताने. ऋण कोणती? साधारणतः थोडक्यात आपल्याला सांगतो, कारण हा व्हिडिओ आपल्यासाठी दिवसा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत उपयोगी असा आहे. म्हणून हे सगळं माझ्याबरोबर तुम्ही नीट ऐकावं ही माझी इच्छा आहे. आपल्याकडे पितृऋण आहे, ऋषी ऋण आहे, देव ऋण आहे, मनुष्य ऋण आहे. ही ऋण आपल्याला अंशतः फेडायची असतात. देव ऋण याचा अर्थ हे सगळं निसर्ग, त्याचा मी फुकट उपभोग घेतोय. सुंदर सुंदर फुलं फुलतात, त्यांचा सुवास घेण्यासाठी मला पैसे नाही द्यायला लागत. तुम्ही एखाद्या जंगलातून जात असाल, तिथे झाडाला जर सुंदर फळं लागलेली असतील तर एखादं तोडून खाताना झाड तुमच्याकडून पैसे घेत नाही. निसर्गाने मला जे दिलंय, आयुर्वेदिक वनस्पती आहेत, आपल्याला त्या वापरता येतात. हे जे सगळं निसर्गाने दिलंय याचे आम्ही अंशतः किंवा पूर्णतः म्हटलं तरी चालेल ऋणी आहोत. सूर्य उगवतो म्हणून अन्न पिकतं, समुद्राला भरती ओहोटी येते, मीठ ज्याच्यापासून आपल्याला मिळतं. काय गरज होती निसर्गाने हे सगळं मला देण्याची? त्यांचं स्मरण करून अंशतः मी देव ऋण म्हणजे कर्म करताना या निसर्गाला हानी तर नाही पोचवत आहे ना, जे मनुष्य सध्या खरं तर करतोय विज्ञानच्या नावाखाली. मी निसर्गाची हानी तर करत नाहीये ना, हे सांभाळणं म्हणजे देव ऋण आहे. ऋषी ऋण म्हणजे पूर्वी ऋषिकुलामध्ये जाऊन लोक विद्या घेत असत मुलं, तर ऋषी ऋण म्हणजे आपल्याला ज्यांनी ज्यांनी ज्ञान दिलंय, फक्त शिक्षकच असं नाही, आई वडिलांपासून, मित्रांपासून सगळेजण ज्यांनी मला सुजाण नागरिक घडवण्यामध्ये मदत केलेली आहे, अशा लोकांचं स्मरण ठेवून आपणही आपल्या पुढच्या पिढीला चांगलं घडवणं, हे ऋषी ऋण फेडण्यासारखं. आणि पितृऋण हे तर आपल्याला गृहस्थाश्रमातच फेडावे लागतं. कारण पितृऋण म्हणजे आपल्या कुळामध्ये, आपल्या परंपरेमध्ये चांगली संतती निर्माण करणं. चांगली संतती म्हणजे दिसायला रेखीव नाही, त्यांनी सुजाण बनावं, त्यांच्यावर उत्तम संस्कार करावेत. हे माझं जे कर्तव्य आहे ना, हे पितृऋण फेडल्यासारखं आहे. कारण आपल्या कुळामध्ये चांगली संतती जन्माला यावी असं सगळ्यांनाच वाटत असतं. ऐसा पुत्र देगी देवा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, देशील तरी कन्या देई, जैसी मीरा मुक्ताबाई, असं निळोबांनी म्हटलेलंच आहे. तर 12व्या श्लोकामधून मी भावार्थ काय घेणार? भगवंत म्हणतात, तुला जे भोग प्राप्त झालेत, न मागताही तुला प्रिय भोग देतील, ते भोग जो स्वतःच भोगतो दुसऱ्यांना न देता, त्याला स्तेन म्हटले, त्याला चोर म्हटले. आपण असं चोरासारखं वागू नये. मिळतंय खा खा भस्मासुरासारखं. इंग्लिशमध्ये एक वाक्य वाचलंय मी, वेन गॉड ब्लेस यू विथ abundance, always build a longer table, not the taller fence. जेव्हा तुम्हाला न मागता भरपूर काही मिळेल, abundance म्हणजे भरपूर प्रमाणात मिळेल, तेव्हा लांब टेबल बांधा जिथे अनेक जण बसू शकतील, तुम्ही त्यांना सर्व करू शकाल. टॉलर फेन्स, उंच कुंपण बांधू नका की बाहेरचं कोणी पाहूही नाही शकणार की तुम्हाला किती मिळाले, तुम्ही किती श्रीमंत आहात. वेन गॉड ब्लेस यू, ट्राय टू गिव्ह, ट्राय टू सर्व. हे अतिशय महत्वाचं आहे. आता आपण आतापर्यंत संसारी माणसाने काय काय समजून घेतलं, सारांश. कर्म टाकता येत नाही, मग जे कर्म नित्य नैमित्तिक मला करायचं ते न्यायाने करायचं, निषिद्ध काम्य कर्म टाकून द्यावेत. दुसरं, कर्माच्या 4 अवस्था आहेत, त्या 4 अवस्थांपैकी चौथी अवस्था अंशतः बचवण्याचा मी प्रयत्न करेन, की कर्म करताना आसक्तीही फलाची ठेवायची नाही, आणि मी केलं हा अभिमानही मला नको आहे, अर्थात व्यवहार ज्ञान जागं ठेवून. आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला आता सांगितली की कर्म करताना हा जो मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय, हा ऋण फेडण्यासाठी, तर मनुष्याने ते अवश्य पाळलं पाहिजे. आता चौथी गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे
ती आहे श्लोक क्रमांक 19. आणि पुन्हा मी तीच गोष्ट रिपीट करणार आहे की आसक्ती ठेवायची नाही. 19व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, तस्माद असक्त सततम कार्यम कर्म समाचर असक्तो ह्या चरण कर्म परमाप्नोती पुरुषः. जो अनासक्त होऊन कर्म करेल तो मला येऊन प्राप्त होईल, परमात्म्याला येऊन प्राप्त होईल असं भगवंतानी म्हटलंय. आणि असं होऊ शकेल? मला भगवंताची पूजा करायला वेळ नाही हो. मला ते ज्ञानयोग समजून घ्यायला माझी तेवढी बुद्धी नाही हो. मग जर मला ज्ञानयोग समजून घ्यायची बुद्धी नाही आहे, भक्तियोग साधण्यासाठी जर माझ्याकडे वेळ नाही आहे, तर कर्मयोगाने मी भगवंताची प्राप्ती करू शकतो का? भगवंतानी तर 19व्या श्लोकात म्हटलंय करू शकतोस. कशी? अनासक्त कर्म तुला करावे लागेल. कोणतीही चौथी अवस्था पचवू शकतोयस का? व्यवहार ज्ञान जागा ठेवून चौथी अवस्था कर्माची पचवू शकतोयस का? तर तू मला येऊन प्राप्त होशील. कबीरांनी शेले विणले, परंतु अवस्था त्यांची अशी झाली की भगवंत स्वतः श्रीरामचंद्र प्रभू स्वतः येऊन कबीरांचे शेले विणत असत. इतके ते तल्लीन होऊन जात. कर्म करताना त्यांनी कधी आसक्ती ठेवली नाही. सेना नाही. पांडुरंगाला वाटलं सेन्याचं रूप घेऊन बादशहाकडे जावं. का? कारण कर्मयोग काय असतो? सावंतांनी माळ्याचं काम कसं केलं हा कर्मयोग आहे. रोहिदासांनी चांभाराचं काम कसं केलं हा कर्मयोग आहे. नरहरीने सोनाराचं काम कसं केलं हा कर्मयोग आहे. कारण या सर्व संतांनी कर्माची चौथी अवस्था पचवलेली आहे. आसक्ती नाही. आणि मी करतोय, मी फार मोठा सोनार आहे, मी फार मोठा चांभार आहे, माझ्यासारखे शेले कोणी विणत नाही, हा अहंकारही त्यांच्या मनी कधीही शिवला नाही. अशी कर्म करणारी माणसं मला येऊन प्राप्त होतात असं भगवंत अधिकारवाणीने 19व्या श्लोकात सांगतात. असं कर्म करणं आम्हाला जमेल? व्यवहार ज्ञानामध्ये वागणं फार कठीण आहे. कर्म करताना मी मगाशी उदाहरण दिलं तसं आम्हाला व्यवहार ज्ञानही जागा ठेवावं लागतं. जमेल? कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. अशक्य असतं तर भगवंतांनी सांगितलंच नसतं आम्हाला. अशक्य नाही, कठीण आहे, पण पाळता येऊ शकतं. भगवंत पुढे म्हणतात, आणि 30वा जो श्लोक आहे तो मला अत्यंत आवडतो, कारण त्या 30व्या श्लोकामध्ये भगवंत चौथी अवस्था कशी प्राप्त करतील याचं उत्तर देतात. चौथी अवस्था कशी प्राप्त करशील कर्माची? आसक्त न होता कर्म करण्याचा अभिमानही न बाळगता कर्म करणं कसं जमेल? 30वा श्लोक, मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. अनासक्त व्हायचंय ना अर्जुना? मोह टाकायचा आहे ना तुला? भगवंतांनी 2 शब्द वापरले 30व्या श्लोकामध्ये, निरआशा आणि निर्मम. ममता आणि आशा ह्यांना फाटा दे आणि युद्धाला सज्ज हो. तुझा मोहही गळून पडेल, तू अनासक्तही होशील. आशा आणि ममता यांचा त्याग जर आपल्याला संसारातील कर्म करताना जमला तर आपल्याला काही अंशी अनासक्त व्हायला जमेल आपल्याला. का? कारण आपलं जे मोहाचं बंधन आहे, आपली जी आसक्ती आहे कर्मामध्ये, ती आशा आणि ममतेमुळेच आहे ना. आशा जिथे निर्माण झाली तिथे फलप्राप्ती आलीच. मी ह्या पोराला असं शिकवलंय, आता ह्याच्याकडनं मला प्राप्ती झाली पाहिजे, धनाची झाली पाहिजे, पुढे ह्याने मला मदत केली पाहिजे सर या नात्याने. ही जेव्हा आशा माझ्या मनामध्ये राहते एखाद्या विद्यार्थ्याबद्दल, तिथे मी अनासक्त कर्म कसं करणार? डॉक्टर मी आहे, फार मोठा निष्णात मी डॉक्टर आहे, 5,000 घेतल्याशिवाय मी व्हिजिट करत नाही. आशा ठेवली तरच मी येणार. आशा ठेवली तिथे अनासक्त कर्म कसं जमेल? मी फार मोठा वकील आहे, माझ्याशिवाय कठीण होऊन बसतं कोर्टमध्ये. अशा वेळेला आशा राहते, मोठी लोक माझ्याकडे आली, भरपूर पैसा मला मिळावा, आशा तिथे आली. अनासक्त कर्म करणं तिथे जमत नाही. अनासक्त कर्म जर तिथे जमत नाही तर तिथे भेदभाव होतात, पार्शालिटी होते, बायास्ड वागणं होतं, जे अत्यंत भगवंताला अप्रिय आहे. ममता, आशा बाजूला ठेवा. आता ममता, मी आणि माझे मानलेल्यांविषयीच मी फक्त कळवळा ठेवणार, त्यांच्याबद्दलच मी फक्त गमावणार, त्यांच्याविषयी करताना मला काही वाटणार नाही.
पण जरा दुसऱ्यांविषयी मला काही करायचं झालं तर सतत माझ्या मनात ते राहणार, मी याला मदत केली, कारण हा माझा नाही, हा परका आहे. म्हणून देवाचं करताना आपल्या मनात सतत येतं, देवाच्या अभिषेकाला इतका खर्च केला, सत्यनारायणाला एवढा खर्च झाला. हे जर आपल्या मनात सतत असेल त्याचं कारण आम्ही देवाला आपलं मानलेलं नाही आहे. देवाविषयी आपलेपणा नाही आहे माझ्या मनात, तो परका आहे. म्हणून त्याच्याविषयी काही मी केलं असेल तर ते माझ्या मनात येत राहतं. मी पायी गेलो, मी देवाला असं केलं, मी देवाला तसं केलं. आपण आपल्या मानलेल्यांविषयी कधी अशी चर्चा करतो का? मी माझ्या मुलासाठी एवढं केलं असं आपण अभिमान तो ठेवतो का आपल्या मनामध्ये? त्यांच्यासाठी कितीही खर्च झाला, कितीही करावं लागलं तरी आपण ते आपलेपणाने करतो ना. ही ममता आहे की नाही? तसं सर्वानुभूती व्यापक जेव्हा हा भाव येईल की नाही, ह्या ममताचा हा जेव्हा व्यापक भाव होईल तेव्हा इदम न मम ही भावना दृढ होत जाते. कारण सगळेच माझे आहेत, सगळ्यांसाठी करणं हे माझं कर्तव्य आहे. मग तिथे आसक्ती कशी राहील? पण आमची ममता ही स्वार्थी आहे, त्याच्यामुळे आम्ही आपले मानलेल्यांसाठी चांगलं काम करतो, इतरांसाठी करायला आम्हाला सवड नसते. आणि म्हणून आम्हाला तिथे अनासक्त राहता येत नाही. मग संसारी माणसांनी कर्मयोगातून काय घ्यायचं, कर्माचे 4 प्रकार समजून घेतले, कर्माच्या 4 अवस्था समजून घेतल्या. जी 4थी अवस्था अत्यंत महत्वाची आहे. कर्माचं अनासक्तपण कसं आहे ते समजून घेतलं. आणि अनासक्त होण्यासाठी भगवंत 30व्या श्लोकात सांगतात, आशा आणि ममता यांना सोड. तुला अनासक्त व्हायचं आहे ना संसारामध्ये कर्म करताना, 4थी अवस्था अशीच प्राप्त होईल. तुला आशा आणि ममता सोडाव्या लागतील. काय आहे 4थी अवस्था? मी केलं हे सलत नाही राहिलं पाहिजे. आणि आसक्तीही नाही ठेवली पाहिजे. जरा कठीण आहे, कारण व्यवहार ज्ञानही जागा ठेवावं लागतं, नाहीतर लोक आपल्याला ओरबाडून नेऊन जातील सगळं. असंही वागून चालत नाही. व्यवहार ज्ञान जागा ठेवून आसक्त न राहता अनासक्त होऊन कर्म करता येईल का? येईल का कर्म करता? हा प्रश्न आपण जर स्वतःला विचारला तर या व्हिडिओमध्ये मी सार रूपाने जे सांगण्याचा प्रयत्न केला ते आपल्या पचनी पडलं असं मी गृहीत धरेन. जर आपण एवढा जरी विचार करू शकलो की कर्माची 4थी अवस्था निदान या घटकेपासून पुढे मला अंशतः का होईना आचरणात आणता येईल का, असं जर तुमच्या मनामध्ये निर्माण झालं, माझ्या व्हिडिओचं सार्थक झालं असं मी म्हणेन. व्हिडिओ माझे या निमित्ताने असतात ते मोठे होतात, 50-50 मिनिटाच्या वर जातात, तरी सुद्धा तुम्ही इथपर्यंत ऐकत आलेले आहात. याच्यातच तुमचं खरं गीताव्रती आहात असं मी म्हणेन. कारण चांगलं ऐकायला कष्ट पडतात. एखादा मूव्ही बघायला 3 तास जातात आपले, पण 50 मिनिटाचा व्हिडिओ बघायला आम्हाला जड होतं. कधी संपेल का? कारण मन ते घ्यायचं कोशिश करत नाही. तुम्ही इथपर्यंत ऐकत आलेला आहात म्हणजे तुम्ही गीताव्रती आहात. कर्मयोग तुम्हाला मनापासून समजून घ्यायचा आहे म्हणून तुम्ही एवढं ऐकलेलं आहे. सो तुम्हा सगळ्यांना हात जोडून माझा नमस्कार आहे. आपण सगळ्यांनी मिळून हा कर्मयोग समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून मी कर्मयोगावरती एवढं भाष्य का केलं? कारण हे सार आहे. आणि कर्मयोग आपल्याला आचरता येऊ शकतो, कारण दिवसा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कर्मच करत असतो. भक्ती साधायला तुम्हाला वेळ पाहिजे व लागेल, ज्ञान साधायला बुद्धी तेवढी प्रगल्भ लागेल. मग कर्मयोगातून भगवंत प्राप्ती होईल का? होईल. भगवंत म्हणाले होईल प्राप्ती. अनासक्त राहता येईल तुला. आशा ममता सोडाव्या लागतील. कर्मण्येवाधिकार असतेच विस्तार रूप म्हणजे हा कर्मयोग आहे. तर आम्ही संसारी माणसांनी असं कर्म केलं व्यवहार ज्ञान जागा ठेवून, तर भगवंत जसा शैले विणणाऱ्या कबीरांना प्रसन्न झाला, सोनार काम करणाऱ्या नरहरींना प्रसन्न झाला, चांभार काम करणाऱ्या रोहिदासांना प्रसन्न झाला, असाच तो तुम्हा आम्हालाही प्रसन्न होईल. देवाचा न्याय सगळीकडे सारखा आहे. तो कधी पार्शालिटी करत नाही. त्याचा न्याय सगळीकडे सारखा आहे. तू कसा वागतोयस त्याच्यावरून तो आपल्याशी वागणार. रावणाने वैर केलं, कंसाने वैर केलं, त्यांच्यासाठी तो निर्दयीच आहे. परंतु तोच कृष्ण, तोच राम भरतासाठी दयाळू आहे. रुक्मिणीसाठी, राधेसाठी, गोपिकांसाठी, गोपाळांसाठी कनवाळू कृपाळू आहे. आपण जसे त्याच्या ठाई कर्म ठेवणार तसं तो आपल्याला फळ देणारच की नाही.
तर आम्ही हे सगळं मनामध्ये धरून चिंतन करून हे सगळं साठवायचं आहे मनामध्ये आणि तसं आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा कर्मयोग काही अंशी का होईना मी न्याय देऊ शकलो असं मला वाटत आहे. आपण सगळ्यांनी याचं पुन्हा पुन्हा स्मरण करावं. हा व्हिडिओ जेवढा शक्य होईल तेवढा पुन्हा पुन्हा ऐका, कारण याच्यामध्ये माझ्याकडून काहीच उत्तमोत्तम गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, उत्तमात उत्तम गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत भगवंत कृपेनेच. अर्थात माझं श्रेय नाही, परंतु आपली जी तरुण पिढी आहे त्यांनी हे ऐकावं आणि हे आचरणात आणण्याचा प्रयत्न व्हावा, एवढीच माझी सदिच्छा. आता आपण तृतीयोध्याय बघूया आणि इथे विरामायचं आहे, म्हणजे आपलं पारायण पुढे सुरू राहील. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां. न कर्मणामनारम्भा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते. न च सन्न्यस्सनादेव सिद्धिं समधिगच्छति. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्. कार्यते ह्यवशः कर्म सर्वप्रकृतिजैर्गुणैः. कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्. इन्द्रियार्थान् विमूढात्वा मिथ्याचारः स उच्यते. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन. कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः. शरीरयात्रापि च तेन प्रसिद्ध्येद कर्मणः. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गं समाचर. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः. अनेन प्रसविष्यध्वम् एष वोस्त्विष्टकामधुक्. देवान् भावयितात्मेन ते देवा भावयन्तु व. परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. इष्टान् भोगान् निवो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः. तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव स. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः. भुज्यते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. अन्नाद्भवति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः. यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हय. अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थः स जीवति. यस्त्वात् परतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः. आत्मन्येवश्च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन. न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर. असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. कर्मणैव हि संसिद्धिमा स्थिता जनकादयः. लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि. यद्यदाचरति श्रेष्ठस्ततद्देवेतरो जनः. स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किश्चन. नानवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्. शङ्करस्य च कर्ता स्यामुहन्यामिमाः प्रजाः. सक्ता कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. कुर्याद्विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्. न बुद्धिभेदं जनयेद ज्ञानाकर्मसङ्गिनाम्.
जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन्न विचालयेत् मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो अनुसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढास्तान् विद्धि नष्टान् चेतसः सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत्यो ह्यस्य परिपन्थिनौ श्रेयान् स्वधर्मविगुणः परधर्मास्त्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः श्रीभगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणः समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम् धूमेनाव्रियते वह्निर्यथा यदर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च इन्द्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोह यत्येष ज्ञानवावृत्य देहिनं तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीयेनं ज्ञानविज्ञाननाशनम् इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु स एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् ॐ तत्सत् कृष्णार्पणमस्तु।